नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक नेते मंडळींच्याकडून इच्छुक असलेले काही उमेदवार नाराज झालेत. याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी त्या नेते मंडळींना वर्षानुवर्षे साथ दिली, विविध निवडणूक काळामध्ये त्यांच्या प्रचारासाठी तनमन धनाने या मंडळींनी काम केलं, अशा काही मंडळींची नाराजी स्पष्टपणे आता समोर येते. त्यापैकीच एक स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे शिलेदार अरुणभाऊ कोळी आपल्यासोबत आहेत. अरुणभाऊ कोळी यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून तिकिटाची मागणी केली होती. यासाठी त्यांना आश्वासनही दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांना उमेदवारी डावलण्यात आली. नेमकं उमेदवारी डावलण्यामागचं कारण काय आहे आणि अरुणभाऊ कोळी यांचं नेमकं दुखणं काय आहे ते आपण या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. काय सांगाल भाऊ? नमस्कार, मी अरुणभाऊ कोळी, समाजसेवक पंढरपूर. आज या पंढरपूरच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी स्वतः इच्छुक उमेदवार म्हणजे माझा मुलगा प्रसाद भैया कोळी हा इच्छुक उमेदवार होता. आणि आम्ही आज तागायत पंढरपुरात ज्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुका पूर्ण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्यासोबत आम्ही राहिलो आहे. परंतु आज ज्या भारतनानाबरोबर राहिलेल्या सर्वच लोकांना म्हणजे बऱ्याच अशा लोकांना ज्या निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे अशा लोकांना डावलण्यात आलं. त्यातच मी एक आहे. म्हणजे माझ्या मुलाला त्यांनी डावललं. ठीक आहे, माझ्या मुलाला डावलण्याचा निकष काय लावला तोही सांगितला पाहिजे, किंवा ज्यांना तिकीट दिलं त्यांना काय निकष लावला तेही सांगितलं पाहिजे. आजपर्यंत ज्या प्रभाग क्रमांक 9मध्ये जवळजवळ 8 वर्षापासून मी तन मन धनाने काम करतो आहे. आज तुम्ही तुमचा रिपोर्ट त्या प्रभागामध्ये घ्या आणि कोणत्याही कोणाकोपऱ्यात जावा. मग माझ्या प्रभागात येणारा सेंट्रल नाका असेल, मटन मार्केट एरिया असेल, कोळे गल्ली असेल, भजनदास चौक असेल, नाथ चौक असेल, या वार्डामध्ये या प्रभागामध्ये आपणही सर्वे करू शकता की माझ्याशिवाय लोक नाव घेत नाहीत. परंतु मला का डावललं, माझ्यावर असं म्हणजे काय असं त्यांचं विजय त्यांचं माझ्याविषयी काय होतं हे माझ्या काय लक्षात आलं नाही. परंतु मला तिकीट नाकारलं हे त्रिवार सत्य आहे. निवडणुकीतून मी माघार घेतली खरं आहे, परंतु निवडणुकीतून माघारी घेत असताना निवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर ज्या माझ्या प्रभागामध्ये मला जा वाटत नाही तिथं, कारण लोक इतकं प्रेम करत होते. आज माझ्या प्रभाग क्रमांक 9मध्ये माझ्या प्रभाग क्रमांक 9मधील सर्व जनता जवळजवळ कालपासून 200 ते 300 महिला असू द्या, पुरुष असू द्या, लहान मुलं असू द्या, येऊन रडारडी करत असेल. त्याने आम्हालासुद्धा त्याचं वाईट वाटतं आहे. परंतु या लोकांना खरंच माझी हात जोडून विनंती आहे, प्रभाग क्रमांक 9मधील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना, सर्व समाजाच्या घटकांना माझे हात जोडून एक विनंती आहे की मी फक्त अपक्ष लढायचं नाही. अपक्षामध्ये अडचणी अनेक येतात. 3 आघाड्या आहेत. या 3 आघाडीला मी हरवू शकणार का नाही ह्याची खात्री नसल्यामुळं मी यातून माघारी घेतले. परंतु जर असा कुणाला तर असा वाटत असेल की मी कुणाच्या तर दबावाखातीर कुणाच्या तरी सांगण्यावरून घेतले, पण अरुण कोळी हा कुणाच्या दबावाला, कुणाच्या दहशतीला किंवा कुठल्याही आमिषाला बळी पडणारा कार्यकर्ता नाही. म्हणून फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवारी लढवायची नाही हे माझ्या मुलाचंही मत आहे. त्यामुळंच मी सर्व आपल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रभाग क्रमांक 9मधील सर्व मतदार बंधू भगिनी, माय बाप सर्वांचं मी हात जोडून तुम्हाला माफी मागतो. आणि या पुढच्या काळामध्ये कोणतंही काम आपल्या प्रभागामध्ये असेल तर मी पहिल्यापेक्षा उत्साहाने आपलं काम करीन, एवढंच बोलतो. आता नेमकी तिकीट नाकारल्यानंतर अरुणभाऊंची भूमिका काय असणार आहे या निवडणुकीमध्ये? तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून ते प्रचार करणार आहेत का, की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना
उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करणार आहेत की तटस्थ राहणार आहेत, काय सांगाल? आज मी बाजूला बसलो आहे, सध्या तरी मी शांत आहे. परंतु मला जर माझ्या तिकीट नाकारण्याचं कारण जर ठोस कारण त्यांनी सांगितलं तर काहीतरी विचार करता येईल. परंतु माझं कारणच असं काय नाही. माझा मुलगा शिकलेला आहे, BCom झालेला आहे, कॅलिब्रेशन त्याचं चांगलं आहे, काम चांगलं आहे, मनमिळाव आहे, त्याचा चांगला ग्रुप आहे मोठा. आणि अशा व्यक्तीला डावलणं म्हणजे त्याने त्याचं सांगितलं पाहिजे कारण की नक्की तुम्हाला का डावललं आहे किंवा समोरचा उमेदवार तुम्हाला भक्कम मिळाला का, मग त्याला कारण काय आहे. मग जर आमचे रेकॉर्ड खराब आहे का, त्या समोरच्याचं चांगलं आहे का, समजा काही आर्थिक हे आहेत का, हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि जर त्यांनी ते ठोस कारण सांगितलं आणि जर मला ते पटलं तर एक नानाचा शिलेदार म्हणून मी नक्की त्यांच्यासोबत जाईन. आता हे होते आपल्यासोबत अरुणभाऊ कोळी. अरुणभाऊ, आपलं धन्यवाद, पंढरपूरला यायला आपण वेळ दिला. पंढरपूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी विशेषतः भालके गटाच्या अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली किंवा नाराजी व्यक्त केली. यापैकी इसबावीचे बालाजी मलपे असतील, ऐनवेळी साथ सोडलेले नेहतराव असतील. त्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आघाडीला या निवडणुकीमध्ये या उमेदवारांच्या नाराजीमुळे फटका बसणार का, हा प्रश्न आहेच. परंतु आता अरुणभाऊ कोळी तटस्थ आहेत, त्यांची नाराजी दूर होणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.